आज मटण आणले, आज मटणचा बेत आहे। अगोदर त्या स्वच्छ पाण्याने मटण व्यवस्थित असे धुवून घेतलेलं आहे। आता याच्यावरती हळद आणि मीठ लावून घ्यायचं आपल्या। हळद, मीठ आणि आता हळद मीठ व्यवस्थित असं चोळून घ्यायचंय मटणला। आता याला 5-10 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊया। 5-10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचे। हात वॉश करून घेते आणि आता एक छोटा मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यायचा आहे। अगदी बारीक बारीक असा कांदा चिरून घ्यायचा। तर रात्रीच्या जेवणामध्ये बनवतोय मटण। संपूर्ण कांदा व्यवस्थित सोलून घेऊ आधी। मुळाशी जो भाग असतो ना तो पण असा काढून टाकायचा, म्हणजे कांदा कसा पटपट आपल्याला सोलता येतो। बारीक बारीक असा कांदा चिरून घ्यायचा। आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर पण आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। कुकर मध्ये तेल टाकूया। कुकर गरम झालेला आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकूया। जास्त पण तेल नाही घालायचं, मटण मध्ये चरबी असते त्यामुळे त्याला तेल सुटतं। अगदी चमचाभरच तेल घालायचंय। गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया। चांगला कांदा लालसर बनवून घ्यायचा आहे। हा कांदा लालसर तळलेला आहे, व्यवस्थित असं परतून झाला। आता याच्यामध्ये आपण हळद मीठ लावलेलं मटण घालू। मटण याच्यामध्ये घालायचंय। गॅस बारीक ठेवायचा, त्याला व्यवस्थित परतून घेऊया। स्टीलचं कुकर आहे त्याच्यामुळे हे साईडला असं लागतं। आता याला व्यवस्थित लगेच त्याच्यामध्ये परतून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं। गॅस बारीक ठेवायचा। पहा व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे। आता याच्यावरती ना झाकून ठेवायचे, ताट झाकायचं। हे ताट झाकायचं नाही, त्याच्यामध्ये पाणी घालूया। गॅस बारीक ठेवायचा, ताटावरती पाणी घालायचंय। जितकं मटण शिजण्याकरता पाणी हवं आहे तितकं आपल्याला या ताटावरती पाणी घालायचं। घालूया। मला रसरशीत रस्सा बनवायचा त्यामुळे 1 तांब्या मी ताटामध्ये पाणी ओतलेलं आहे। आता बारीक गॅसवरती आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचंय। जेव्हा पाण्याला वाफ येईल, पाणी गरम होईल ना ह्या ताटातलं पाणी, तेव्हा आपल्याला हे पाणी खाली कुकरमध्ये ओतायचंय। ताटामधल्या पाण्याला वाफ आलेली आहे, पाणी व्यवस्थित असं गरम झाले। आता आपण पाणी कुकरमध्ये ओतूया। पहा खाली मटणला सुद्धा भरपूर असं पाणी सुटलंय। आता आपण ताटामधलं पाणी कुकरमध्ये ओतूया। सर्व पाणी ओतायचंय, त्याला मिक्स करून घेऊया। तुम्हाला जितकं रस्सा हवा असेल ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये घालू शकता। मटण शिजायला पाणी जरा जास्त लागतं, त्यामुळे तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण इथे जास्त वापरू शकता। छान व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आपल्याला ना कुकरचं झाकण लावून घ्यायचंय। पहा याला छान उकळी आली आहे, तर लगेचच झाकण लावून घेऊया। मध्यम गॅसवरती आपल्याला मटण शिजवून घ्यायचंय। कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे मटण अगदी परफेक्ट असं शिजतं। आता कुकरनुसार तुमच्या कुकरला वेगवेगळ्या कमी जास्त शिट्ट्या लागू शकतात। माझ्या कुकरला तर 6 ते 7 शिट्ट्या कराव्याच लागतात, तेव्हाच मटण व्यवस्थित शिजते। आता गॅस मध्यम ठेवायचे, म्हणजे मटण छान शिजतं आणि चवीला सुद्धा खूपच भारी लागतं। वाटण बनवून घेऊया। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे लसूण, आलं, सुका खोबरं किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। याच्यामध्ये तुम्ही कांदा भाजून घातला तरी पण चालेल, किंवा कांदा लसूण भाजून देखील घालतात, पण असं सिंपल आणि झटपट सुद्धा चवीला खूपच भारी लागतं। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। बारीक सरसं वाटण बनवून घ्यायचंय। साधी सिंपल सोपी पद्धत आहे, पण चवीला हे मटण खूपच भारी लागतं। जितकं सिंपल आणि कमी मसाल्यामध्ये बनवाल ना तितकंच हेल्दी पण आहे। वाटण इथे तयार झालेलं आहे। वाटण तयार झालेलं। कोथिंबीर कमी होती, तुम्ही थोडी जास्त घालू शकता, जेणेकरून वाटण छान हिरवं दिसेल। कोथिंबीर जास्त असली ना मग हे चवीला पण भारी लागतं, पण माझ्याकडे जेवढी अवेलेबल होती तेवढीच मी याच्यामध्ये घातलेली आहे। थोडी जास्त घालायची, तर
थोडी कोथिंबीर होती त्यामुळे मी त्याच्यात देठ ह्याच्यामध्ये घातलंय, त्यानंतर कोथिंबीरचा छान फ्लेवर येईल. सर्व वाटण काढून घ्यायचंय. वाटण काढून घेतलं. आता याचं जे भांड आहे याच्यामध्ये पण पाणी टाकून खंगळून आपल्याला रश्श्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये घालायचं. वाटण अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण ना याला फोडणी देऊया. त्यासाठी आता याच कुकरमध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे भांड्याचा जास्त पसारा पण होत नाही. आता याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण छान असं परतवून घ्यायचं. वाटणामधील कच्चेपणा जाईपर्यंत आणि खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा म्हणजे जितकं तिखट हवं असेल त्यानुसार काळा मसाला घालायचा, म्हणजे आपला घरचा काळा मसाला. त्यानंतर लाल तिखट घालायचं, मटण मसाले घालायचे आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं. सर्व मसाले परतून झाले की याच्यामध्ये ना शिजवलेलं मटण घालायचं आहे. सर्व मटण घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं. मध्यम ते बारीक गॅसवरती आपल्याला भाजी 4 ते 5 मिनटं छान अशी उकळवून घ्यायची, म्हणजे याच्यामधले मसाले भाजीमध्ये खूप छान असे मिक्स होतात आणि भाजी चवीला अगदी मस्त लागते. याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता मध्यम गॅसवरती ते बारीक गॅसवरती याला आपण छान असं उकळवून घेऊ. 4 ते 5 मिनटं उकळवून घ्यायचं. मस्त चमचमीत असं इथे आपलं मटणची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.